बरोबर काम करावं स्वतःवर आणि आतापर्यंतचा काय एक्सपिरियन्स. हा. माझं नाव विजय गोलप, गाव भादोले, आणि मला लीग प्रिया भंडारी मॅडम यांच्याकडून मिळाली. ओके. आता कशासाठी जॉईन केलं? माझं वजन मॅडम 95 किलो झालं, आणि मला गुडघं दुखायचा त्रास एकदम चालू झाला. ओके. घरची परिस्थिती बऱ्यापैकी आहे, पण एवढा त्रास व्हायला लागला की मला अगदी 4 पाऊल चालायला मी कंटाळा वाटायला लागला. मग मला आता वजन कमी करायचं होतं, पण मला पर्यायच मिळत नव्हता. मी दररोज सकाळी वॉकिंग जातोय, फिरतोय, पण वजन काही माझं कमी होत नव्हतं. गुडघेदुखी आणि जरा असं वाढत होती. हा. आणि अचानक मी वकीलच गेलो आणि मॅडम तिथं ऑफिस आलत्या. माझी त्यांची काही ओळख नव्हती काय, पण मॅडम स्वतःहून मला ते विचारलं की असं असं तुम्ही तब्येत तुमची आहे तर तुम्ही जरा आमच्या 27 फॅमिलीमध्ये या, तुम्हाला समजून आम्ही सांगतो. मग मी काय त्यांच्या दोन्हीच केलं, म्हणलं मला काय त्याची आवड नाही, मी त्यांचं बोलणं ऐकून घेतलं नाही. मग माझ्यावर माझी मिसेस होते, तिला म्हटलं काय मॅडम बघ बोलतात, म्हटलं बघ तुझी तू. मग तिने ती चर्चा झाली, आणि नंतर मॅडम त्यांना कार्ड दिलं. कार्ड घेऊन घरी आलो. मग मिसेस म्हणजे कार्ड ठेवा म्हणजे ठेव तिकडे, मला त्यात काही इंटरेस्ट नाही. नंतर मग 2 दिवसानं परत मॅडमने फोन केला, काय विचार केला की नाही भेटाय कधी येऊ मी तुम्हाला. मी म्हटलं बघूया, म्हटलं असं काय, मी परत आणि 4 दिवस घालवलं, एवढा विचार केला नाही. नंतर मी म्हटलं मिसेसला, मुलगा आणि तुम्ही जावा म्हटलं, आणि मॅडम बरोबर चर्चा करून या. मग यांना ते पटलं, आणि मला म्हटलं तुम्ही या तर मॅडमला भेटा तर एक दिवशी येऊन. मग आम्ही तिघ जण परत भेटायला गेलो, मला ते विचार पटलं मॅडमचं, आणि आम्ही औषध हे आपलं न्यूट्रिशन घेतलं. आणि अगदी 12 दिवसात माझं 4.5 किलो वजन कमी झालं. ओके. आणि आणि एवढं समाधान वाटलं मॅडम, की अगदी मी सकाळी आता वॉकिंग जातोय, अगदी असं वारग्यात पळतच सुटतो. मी सकाळी गेलो असं घुमतच गेलो, आणि गुडघं आणि दुखायला एवढा त्रास कमी झाला तुम्हाला सांगतो, की कामावर सुद्धा अगदी मस्त वाटते, एकदम एकदम मस्त. काय काम करताय सर? मी एमआयडीसी मध्ये कामगार म्हणून काम करतो, कर्मचारी आहे, फॉन्ड्री आहे. अतिशय कष्टाचं काम आहे. मला वाटतं एवढं कष्टाचं काम आहे तरी माझं वजन वाढणार नाही, पण बघता बघता 95 किलो वजन झालं, एवढं कष्टाचं काम असून सुद्धा. बरोबर. म्हणजे माझं कसं निर्व्यसनी आहे, पण जी मिळेल ते खायचं एवढंच मला माहित होतं. एवढं कष्टाचं काम केल्यानंतर काही खायचंच माहिती नाही तर काय होणार? आपल्याला नाही वाटतं नुसताच काम केल्यानंतर वजन कमी होतं, नुसताच चालल्यानंतर, नुसतं जिम केल्यानंतर माझं वजन कमी होतं. बरोबर आहे, ते पण होतं, नाही होत असं नाहीये. माहिती नसेल तर कसं होणार? मला काय त्याच्यामुळं व्हायचं की मी अगदी शी घेतल्यानंतर एवढं मी दुपार पण मला त्यात कंट्रोल होईल का, माझे एकदम कष्टाचे काम आहेत, मला हातपाय कापत तर का असं वाटायचं. हं. हा, मला आता बीपीची गोळी चालू आहे, तर मला वाटायचं की नको असं नको, मला तेवढं माझं कंट्रोल होणार नाही. पण मी जेव्हा हे चालू केलं तेव्हापासून अगदी व्यवस्थित आहे, आणि तब्येत चांगली आहे, आणि गुडघे दुखायचे पूर्ण कमी आहेत, पूर्ण. थोडंफार आता आहे. वय किती आहे वय? माझं 49 वय चालू आहे आता. फक्त. आणि अजून किती किलो वजन कमी करायचंय? अजून मला 25 किलो कमी करायचं आहे. वेट लॉस मॅरेथॉन मध्ये घेतला होता परवा भाग? मी मिसेस गेलते, मी काय मला दुट्टीनं वेळ मिळाला नाही. नाही, नाही. नाही. मॅरेथॉन जी हा, असते ना. नाही 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 घेतला, माझ्या ओके. दुट्टीचं शेड्यूल मॅडम जरा वेगळा आहे, त्यामुळे असू वेळ दे, मिळत नाही. असू दे, मिळते. आता ह्या वेळेला भाग घ्या. म्हणजे हा. आता 4.5 किलो झाले. अजून लगेच पटापट कमी करायचं असेल तर एकदम भारी आहे. बघा ते अमोल सरांनी 6 किलो 800 ग्रॅम कमी केलं 10 दिवसात. होऊ शकतं का? होऊ शकतं. अमोल सरांचं होतं तर आपलं का नाही होणार? त्याच्या त्याच्या बरोबर निम्म्यानं जरी 10 दिवसात झालं तरी काय वाईट आहे? खूप बरोबर चांगलं आहे. बरोबर. त्यामुळं मॅरेथॉन काय असतं विचारा प्रिया मॅडमना, सांगतील ते तुम्हाला. बरं बरं बरोबर. ओके. चलो, जोरदार क्लॅप करणार आहोत आपण गोलप सरांसाठी. हे बघा थँक्यू एवढं थँक्यू. सगळे चॅलेंजेस एवढं सगळं असताना पण लोक ऐकायला तयार होत नाहीत. उदाहरण आहे की नाही? तर बरोबर प्रत्येकावर आणि विश्वास नसतो कारण त्याच्यासाठी काहीतरी केलेलं असतं या लोकांनी आणि त्याच्यात यश आलेलं नसतं. त्यामुळे त्याच नजरेनं सगळ्या गोष्टींकडे बघितलं जातं आणि मार्केटमध्ये असं आहे, की आपल्याला ना सगळं खायचं-प्यायचं सोडायला लावतात आणि वजन कमी करतात. हे एक डोकीत आहे. पण ते लईच अवघड आहे बरं का सगळ्यांना. म्हणून नाहीतर लोकांना ऐकायची पण मानसिकता नसते. तर इथं यांनी ऐकलं, यांच्या मिसेसने ऐकलं, सुरुवात केली म्हणून हा रिझल्ट आहे. ओके.
चलो जोरदार क्लॅप करणार आहोत आता आपण. विशाखा शिंगे आणि स्वरूप दोघांसाठी पण एकदा जोरदार क्लॅपिंग. कंटिन्यू. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. 27शी सकाळ. मी सौ विशाखा शिंगे व माझा मुलगा स्वरूप शहाजी शिंगे. आम्ही पेठ वडगावहून आहे आणि मला या फॅमिलीला जॉईन होण्याचं कारण म्हणजे मुलग्याला कमी वयामध्ये सुरू झालेली थायरॉइडची गोळी. तर ही गोळी सुरू झाली, पण त्याचे बाकीचे प्रॉब्लेम इतके होते की उंची वाढत नव्हती, केस पूर्ण पांढरे झाले होते, एनर्जेटिक नसायचा किंवा त्याची चिडचिड भरपूर व्हायची किंवा व्यायाम करताना किंवा इतर कुठेही तो बाहेर जाताना इतका एनर्जेटिक नसायचा. ज्यावेळेला ही गोळी चालू झाली म्हणजे त्याला बऱ्याच वर्षाचा हा त्रास होता.